विद्यार्थी मित्रांनो, आज या पहिल्या ऑनलाईन क्लासमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 12वी इतिहास विषयाचा जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे आणि त्याबरोबरच या अभ्यासक्रमाबाबत जे काही तुमचं मूल्यमापन केलं जाणार आहे त्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात सुद्धा बदल झालेला आहे, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, 100 गुणांसाठी तुमचं मूल्यमापन होणार आहे आणि या 100 गुणांमध्ये 80 गुणांची लेखी परीक्षा असेल आणि 20 गुणांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा असेल। प्रात्यक्षिक परीक्षेसंबंधी जो काही बदल सुचवण्यात आलेला आहे त्यावर आपण नंतर चर्चा करू। आज आपण 80 गुणांची जी लेखी परीक्षा आहे त्याविषयी चर्चा करू। 80 गुणांसाठी नवीन प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला एकूण 9 प्रश्न देण्यात आलेले आहेत आणि या 9 प्रश्नांमध्ये काही प्रश्न तुम्हाला गोंधळात टाकणार आहेत। ही तुमची जी अडचण आहे दूर करण्यासाठी आजचा हा आपला प्रयत्न। विद्यार्थी मित्रांनो, तर चला आज आपण या एकूण 9 प्रश्नांपैकी पहिल्या प्रश्नावर चर्चा करू। पहिला प्रश्न आहे आपला जो की 10 गुणांसाठी असेल आणि हा 2 उपप्रश्नामध्ये विभागलेला आहे, ज्यामध्ये प्रश्न पहिला अ असेल, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, जो आपल्याला परिचित आहे, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये म्हणतो कंसामध्ये जे काही पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायामधील एक योग्य पर्याय निवडायचा आणि ती रिकामी जागा पूर्ण भरून ती रिकामी जागा पूर्ण करायची। असे 6 उपप्रश्न प्रश्न पहिल्या अ मध्ये असतील। उदाहरण जर घ्यायचं झालं तर इसवी सन 1609 मध्ये रिकामी जागा याने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली। एक रिकामी जागा 4 पर्याय दिलेले असतील। उदाहरण घेतलंय आपण, त्या उदाहरणामध्ये पर्याय दिलेले जॉन के, कोपर्निकस आहे, गॅलिलिओ आहे आणि केपलर आहे। आता याचं योग्य उत्तर आहे गॅलिलिओ आणि हे उत्तर आपल्याला पूर्ण वाक्यात लिहायचं आहे। हे आजच आपण लक्षात ठेवूयात, ज्यात आपल्याला म्हणता येईल हे उत्तर असं असेल, इसवी सन 1609 मध्ये गॅलिलिओने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला ब आता आपण पाहूया। हा ब प्रश्न आहे 4 गुणांसाठी आणि याचं स्वरूप आपल्याला एक उदाहरण घेतल्यानंतर लगेच लक्षात येईल आणि तो प्रश्न असा आहे, पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। आता नेमकं या प्रश्नामध्ये काय आहे? जोड्या लावा हा प्रश्न आपल्याला परिचित आहे। त्याच पद्धतीनं एका बाजूला अ गट असेल आणि एका बाजूला ब गट असेल। अ गटामध्ये 4 शब्द दिलेले असतील, ब गटामध्ये त्यांच्या समोर 4 शब्द दिलेले असतील। पण यामध्ये गंमत अशी आहे की या जोड्यामध्ये ज्या 4 जोड्या दिलेल्या आहेत त्यामधल्या 3 जोड्या बरोबर आहेत आणि एक जोडी चुकीची आहे। चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे आणि ती केवळ ओळखायची नसून दुरुस्त करून उत्तराच्या स्वरूपात लिहायची। आता याचं उदाहरण आपण पाहू। उदाहरण स्वरूपात जर घेतलं आपण तर एक उदाहरण घेऊत आपण, जॉन के डॅश त्याच्या समोर लिहिलं असेल धावता धोटा, सॅम्युअल क्रॉम्प्टन त्याच्या पुढे लिहिलेले कॉटन जीन, तिसरा पर्याय असेल एडमंड कार्टराइट त्याच्या समोर लिहिलेलं असेल यंत्रमाग आणि चौथी जोडी असेल जेम्स वॅट आणि त्याच्या समोर असेल स्टीम इंजिन। आता हे सगळे पर्याय हे प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील। बारकाईने पहा, एक जोडी चुकीची आहे ती शोधायची आहे आणि ती उत्तरात आपल्याला दुरुस्त करून लिहायची। आता हे उदाहरण तुमच्या समोर दिसतंय स्क्रीनवर आणि त्यामध्ये चुकीची जोडी आहे सॅम्युअल क्रॉम्प्टन आणि पुढे लिहिलेलं आहे कॉटन जीन। तर सॅम्युअल क्रॉम्प्टननं कॉटन जीनचा शोध लावलेला नाही, तर त्याने लावलेला आहे म्यूल नावाच्या यंत्राचा शोध, जे यंत्र सूत कताई करत होतं आणि जलद सूत कताई करत होतं। त्यामुळे आपलं उत्तर काय असेल, सॅम्युअल क्रॉम्प्टन डॅश म्यूल। एवढंच उत्तर आपल्याला प्रश्न पहिल्या ब साठी एक जो उपप्रश्न असेल त्याच्यासाठी द्यायचं। मित्रांनो, आता आपण पाहूया प्रश्न दुसरा प्रश्न हा 8 गुणांसाठी आहे। अ आणि ब या 2 भागामध्ये तो विभागलेला आहे
त्यामध्ये प्रश्न पहिला अ, ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना संबंधी नावं लिहायची. त्या ठिकाणी 4 गुणांसाठी हा प्रश्न असेल आणि 4 त्या ठिकाणी उत्तर तुम्हाला द्यायची आहेत. जसं की आपण एक उदाहरण पाहूयात. आधुनिक विज्ञानाचा जनक डॅश डॅश डॅश. मग त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि ते उत्तर असं असेल, आधुनिक विज्ञानाचा जनक गॅलिलिओ. असा असेल प्रश्न दुसरा अ. प्रश्न दुसरा ब, त्याचं स्वरूप आपण पाहू. हा प्रश्न असा असेल, 4 गुणांसाठी 4 उपप्रश्न यामध्ये असतील. प्रत्येकी प्रश्नाला 1 गुण. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. काय या प्रश्नाचं स्वरूप? उदाहरण जर घेतलं तर आपल्याला उदाहरण घेता येईल, म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं स्वरूप कळेल, जे तुम्ही आता सध्या पाहताय स्क्रीनवर. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या आणि त्याचे 4 पर्याय दिलेले असतील कारणाचे, आणि त्यामधला योग्य पर्याय आपण निवडायचा आणि ते पूर्ण विधान पुन्हा लिहायचं. कारण पहा काय पुढे दिलेली. पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी. दुसरं कारण आहे इंग्रजांच्या मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. तिसरं आहे स्वराज्यासाठी पैसा उभा करण्यासाठी. आणि चौथा आहे वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी. आता यातलं नेमकं उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या कारण इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. हे झालं त्याचं नेमकं उत्तर आणि उत्तराला आपण अधोरेखित करायचं. असा हा प्रश्न दुसरा ब. मित्रांनो, आता वळूयात आपण प्रश्न तिसरा. तिसरा प्रश्न फार मनोरंजक आहे, नकाशा वाचनाचा. की तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये एक नकाशा दिलेला असेल आणि प्रश्न तो असा असेल, पुढील नकाशाचे निरीक्षण करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. अतिशय सोपा प्रश्न आणि याला तुम्हाला 5 प्रश्न विचारले असतील आणि 5 गुण त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय एक नकाशा, तुमच्याच अभ्यासक्रमाला असलेला हा भाग आहे. भारताचा नकाशा दिसत असेल तुम्हाला, आणि या नकाशामध्ये जी काही माहिती दिलेली आहे, मग शेजारी देश असतील, किनारी समुद्राचं नाव असेल, काही शहरं असतील, काही ठिकाणं असतील, हे सर्व नकाशामध्ये दिलेलं आहे, प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं असेल आणि त्या आधारितच प्रश्न असतील. त्यामुळे गोंधळून जाण्याचा प्रश्नच नाही. मग इथे एखादं उदाहरण घेतलं तर आपण या नकाशाकडे तुम्ही पहा बारकाईने, आणि एक प्रश्न उदाहरणादाखल तुमच्या समोर तुम्हाला दिसतोय. पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांची सत्ता केंद्र कोणती? युरोपियनांचं आगमन आणि भारताच्या सागरी किनाऱ्यावर त्यांनी उभारलेल्या वसाहती, यावर आधारलेला हा प्रश्न आहे. तर तुम्हाला शोधायचंय की पूर्व किनारा. आता याच्यासाठी तुम्हाला दिशेचा अभ्यास असायला हवा, आणि मग त्या नकाशाच्या पूर्व दिशेला कोणकोणत्या वसाहती दिसत आहेत फ्रेंचांच्या, तिथे दिलेल्या असतील. उदाहरण त्याचं उत्तर असेल कोलकाता आहे, यानाम आहे, कारिकल आहे. हे तुम्ही उत्तर लिहायचं. एक जरी ठिकाण लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूयात आपण प्रश्न चौथा. चौथ्या प्रश्नाला तुम्हाला 8 गुण आहेत आणि प्रश्न असा आहे, दिलेल्या संकल्पना चित्र पूर्ण करा. जी काही संकल्पना चित्र तुमच्या समोर आहे अपूर्ण स्वरूपातील आहे आणि ते तुम्हाला पूर्ण करायचे. तर या ठिकाणी तुम्हाला 6 उपप्रश्न येतात. त्यापैकी 4 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत आणि जिथे तुम्हाला ती संकल्पना अपूर्ण आहे ती पूर्ण करायची आहे, जिथे एक शब्द तुम्ही टाकला त्याला अर्धा गुण मिळणार आहे. स्क्रीनवर तुम्हाला एक चित्र दिसतंय, एक प्रश्न दिसतोय. त्या ठिकाणी तुम्ही पाहताय की 6 रकाने आहेत, पण 2 रकान्यांमध्ये ते शब्द भरलेले आणि 4 रकाने हे रिकामे आहेत. हे जे 4 रकाने आहेत ती उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. आणि प्रश्न कसा आहे उदाहरणात दिलेला, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. आणि या संकल्पना चित्रामध्ये प्रश्न असा आहे की जी काही मुंबईची बेट होती किंवा मुंबईच ही 7 बेटांची बनलेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 2
3 नावं दिलेली आहेत आणि 4 बेटांची नावं तुम्हाला लिहायची आहेत, त्या रकान्यामध्ये भरायची आहेत. प्रश्नामध्ये जसं ते चित्र आहे, संकल्पना चित्र, त्याच पद्धतीचे चित्र तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये काढायचं आणि प्रश्नामध्ये असलेले शब्द सहित उत्तराचे शब्द सुद्धा तुम्ही भरायचे आणि त्याला अधोरेखित करायचं. आता मग या प्रश्नामध्ये काय असेल? मुंबई, वडाळा आणि माझगाव 3 रकाने तर भरलेले आहेत. 3 रकाने राहिलेल्या उर्वरितमध्ये उत्तर असेल माहीम, परळ, वरळी आणि शिव. अशा एकूण 7 बेटांची मुंबई ही बनलेली आहे. मित्रांनो, आता आपण पाहूयात प्रश्न 5वा. टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. या प्रश्नामध्ये तुम्हाला 5 उपप्रश्न दिलेले असतील, त्यापैकी कोणतेही 3 सोडवायचे आणि प्रत्येक उपप्रश्नाला 2 गुण आहेत. जो काही प्रश्न आहे, जी काही संकल्पना आलेली आहे ती आपल्याला थोडक्यात स्पष्ट करायची, कारण की त्याला 2च गुण आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर एक आपण घेऊ, युरोपातील धर्मयुद्ध. बेथेनेल असेल, जेरुसलेम असेल, या शहरांमध्ये खरं तर ख्रिश्चन धर्मियांची आस्था असणारी धर्मस्थळे आहेत, मुस्लिम धर्मियांची आस्था असणारी धर्मस्थळं सुद्धा आहेत आणि यातूनच मुस्लिम धर्मीय आणि ख्रिश्चन धर्मीय यांच्यामध्ये जो काही संघर्ष झाला, ती भूमी आपल्याच ताब्यात असावी यासाठी, आणि त्यालाच युरोपातील धर्मयुद्ध असं म्हणतात. सविस्तर जेव्हा आपण पाठाला सुरुवात करूया त्यावेळेस हा भाग आपण सविस्तर करू. केवळ उदाहरणादाखल तुम्हाला मी एक उदाहरण सांगितलं, थोडक्यात आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 6वा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. हा प्रश्न कारणे द्या असे आपण या प्रश्नाला संबोधू शकतो. 5 उपप्रश्न दिलेले असतील आणि यातील 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आणि प्रत्येक प्रश्नाला 3 गुण आहेत. एकूण 9 गुणांसाठी हा प्रश्न असेल. कारणे द्यासाठी जो प्रश्न आलेला आहे, उत्तरामध्ये 3 कारणं तुम्हाला कमीत कमी त्यामध्ये द्यावी लागते. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर स्क्रीनवर तुम्ही पाहताय प्रश्न की गुरु रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला. इंग्रजांकडून दिलेली ही पदवी का त्याग केला, याच्यात आपल्याला 3 कारणं द्यावी लागतील. भारतीय स्वातंत्र्य लढा तीव्र होत असताना इंग्रजांनी हा लढा मोडून काढण्यासाठी अन्यायकारक कायदे करावयास सुरुवात केली आणि रोलेट नावाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्या समितीनं ज्या शिफारशी केल्या त्या शिफारशीनुसार कायदा अंमलात आला आणि तो कायदा होता रोलेट कायदा, ज्याला आपण काळा कायदा असं म्हणतो. काय होतं या कायद्यात? या कायद्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला विना वॉरंट न सूचना देता अटक करता येत असे. दडपशाही वाढणार होती इंग्रजांची, अन्याय वाढणार होता. मग या कायद्याला विरोध सुरू झाला, देशभर असंतोषाची लाट पसरली आणि असाच शांततामय मार्गाने विरोध करण्यासाठी पंजाब प्रांतामधील अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग इथे हजारोच्या संख्येनं भारतीय जमा झाले की हा कायदा रद्द करा, जो एक काळा कायदा म्हणून संबोधला गेला. आणि मग त्या ठिकाणी शांततामय मार्गाने सभा चाललेली असताना तिथे जनरल डायर या अतिशय अन्यायी जुलमी अधिकाऱ्यानं शिस्तबद्ध सैन्य घुसवलं आणि बेछूट असा गोळीबार केला निरपराध लोकांवर. ही घटना इतिहासामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड म्हणून ओळखली जाते आणि याविषयी आपण तुम्ही ऐकलेलं असेल. जेव्हा ही बातमी गुरु रवींद्रनाथ टागोर यांना कळाली तेव्हा त्यांनी या घटनेचा निषेध म्हणून त्यांना दिलेली इंग्रजांकडून दिलेली पदवी सर या पदवीचा त्याग केला. अशा पद्धतीनं थोडक्यात आपल्याला प्रश्न 6व्यामध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित आहे. प्रश्न 7वा हा असेल तुमचे मत नोंदवा. एक चांगला प्रश्न तुम्हाला आलाय, तुमचं मत मांडायला त्या ठिकाणी तुम्हाला अधिकार दिलाय.
पण आपलं मत मांडत असताना सुद्धा जो प्रश्न आहे, जो मुद्दा तुम्हाला दिलेला आहे, त्याच्या अनुरूपच आपलं मत त्या ठिकाणी अपेक्षित आहे. 5 उपप्रश्न दिलेले असतील, 3 उपप्रश्न सोडवायचे. प्रत्येकी या ठिकाणी 3 गुण आहेत. उदाहरणादाखल तुमच्या स्क्रीन समोर एक प्रश्न दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारलं. आता याविषयी आपलं तुमचं मत मांडायचं. मत मांडायचं म्हणजे त्या मुद्द्याशी अनुरूप. का आरमार उभारलं छत्रपती शिवाजी महाराजांनी? एकमेव एक असा राजा की ज्याच्याकडे ही दूरदृष्टी होती की हे जे युरोपियन आहेत, हे जे परकीय आहेत, हे केवळ या ठिकाणी व्यापारासाठी आलेले नाही आहेत. व्यापार हा केवळ यांचा एक कारण आहे, पण यांना मूळ हेतू यांचा या ठिकाणी सत्ता स्थापन करायची, ही दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांकडे. आणि हे सगळे जे काही युरोपियन होते ते जलमार्गे आले. पोर्तुगीज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, इंग्रज असतील. मग अशा या युरोपियनांना, परकीय व्यापाऱ्यांना किंवा सत्ता स्थापन करण्याच्या हेतून आलेल्या या युरोपियनांना रोखण्यासाठी त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी आरमार उभारलं, सैन्य उभारलं. एवढंच नाही, अनेक सागरी तटावर किल्ले बांधले. सिंधुदुर्ग किल्ल्याचं उदाहरण आहे आपल्यासमोर. हे जलदुर्ग उभारले. ही दूरदृष्टी त्या राजाजवळ होती. या पद्धतीनं या ठिकाणी या 7व्या प्रश्नामध्ये जी प्रश्न असतील, या पद्धतीने तुमचं मत त्या ठिकाणी तुम्हाला मांडायचं. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 8वा जो की 10 गुणांसाठी असेल. या ठिकाणी तुम्हाला 3 उपप्रश्न दिलेले असतील. यातले 2 उपप्रश्न सोडवायचे. लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्न 5 गुणांसाठी आहे. म्हणजे आपलं उत्तर थोडंसं आता दीर्घोत्तरी असायला हवं, मुद्देसूद असायला हवं. तर आपण 5 पैकी 5 गुण मिळवू शकतो या प्रश्नासाठी. 2 प्रश्न लिहिले तर 10 गुण आपल्याला मिळणार आहेत. आता यामध्ये प्रश्न कसा आहे ते उदाहरण घेऊन म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तो प्रश्न लक्षात येईल. दुसऱ्या महायुद्धाची कारणं लिहा. म्हणजे साधारणतः प्रश्न असा विचारला जातो या प्रश्नामध्ये की ज्याला तुम्हाला 5 ते 7 ते 10 मुद्द्यापर्यंत तुम्ही विश्लेषण करू शकाल. आता यामध्ये आपण लिहू शकतो की त्यावेळेस पहिल्या महायुद्धानंतर जगभर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघाला आलेलं अपयश असेल, किंवा जर्मनीचा जो काही हुकुमशहा होता हिटलर, याने जी काही लष्कर जमवायला सुरुवात केली त्याची नीती असेल. अशी अनेक कारणे आहेत. ती कारणं प्रत्यक्ष तो मुद्दा जेव्हा आपण अभ्यासणार आहोत त्यावर चर्चा करू. अशा पद्धतीनं प्रश्न 8व्या मध्ये तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे. मुद्देसूद उत्तर असायला हवं या ठिकाणी अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आहे आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न 9वा जो की 15 गुणांसाठी असेल. प्रत्येक प्रश्न 5 गुणांसाठी आहे. तुम्हाला 5 उपप्रश्न दिलेले असतील. त्यापैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवायचे. 5 पैकी सुरुवातीलाच आपण प्रश्न निवडायचे की आपण चांगल्या पद्धतीनं कोणते 3 प्रश्न सोडवू शकतो. आता या ठिकाणी विशेष आहे की प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला मार्गदर्शन म्हणून 3 मुद्दे प्रश्नपत्रिकेत दिलेले असतील. स्क्रीनवर तुम्ही पाहताय एक उदाहरण आपल्याला दिसतंय ज्यामध्ये पुढील समाज सुधारकांचं कार्य लिहा. 3 मुद्दे दिलेले असतील. अ. राजा राममोहन राय, ब. महात्मा ज्योतिबा फुले आणि क. राजर्षी शाहू महाराज. 3 मुद्द्याच्या आधारे विश्लेषण करायचंय. सविस्तर हा प्रश्न लिहायचा आहे आणि त्या ठिकाणी 5 गुण, 5 उपप्रश्न दिलेले असतील. 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पाहिलं 80 गुणांची जी काही लेखी परीक्षा आहे यातील 9 प्रश्नांचा परिचय तुम्हाला नक्कीच झाला असेल. हा पहिल्या तासिकेमध्ये आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप अभ्यासलं. पुढील तासिकेमध्ये आपण 20 गुणांसाठी जी आपली प्रात्यक्षिक परीक्षा आहे त्यासंबंधी आपण चर्चा करू. धन्यवाद.